नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. राज्य नागपूर खंड मुंबई व नागपूर खंडपीठ व छत्रपती संभाजीनगर यामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयात गट क म्हणजे वाहन चालकाची भरती, त्याच्यानंतर आपल्या गट ड मध्ये शिपाईची भरती असणार आहे मित्रांनो, रखवालदारची भरती असणार आहे. अशी 79 पदे, नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, ही जी भरती असणार आहे मित्रांनो, बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती आहे व्हिडिओमध्ये देणार आहे. किती वॅकेन्सी असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आपली पदसंख्या किती असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, ओके. तर आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्यामार्फत ही भरती असणार आहे. महाराष्ट्र, मुंबई व खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अधीनस्थ सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयातील गट क मध्ये वाहन चालक, त्यानंतर संवर्गातील, त्यानंतर एक पद, आणि त्यानंतर आणि गट ड मध्ये शिपाई पदाचे 76 पदे, रखवालदारची 2 पदे, अशा 29 संवर्गातील आपल्याला 89 पदे आपल्याला 1/4/2025 ते 31/3/2027 पर्यंत या 2 वर्षांच्या कालावधीसाठी आपल्याला बाह्य सूत्रांनी उपलब्ध करून घेण्याबाबतचा आणि खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये हा जो जी आर आहे मित्रांनो, भारत शासनाकडून आलेला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून 28 मार्च 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो आता प्रस्तावना दिलेली आहे. अन्न अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 त्याच्यामध्ये दिलेल्या अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र, मुंबई परिक्रमा खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या 41 कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयासाठी सुधारित आकृतीबद्ध संदर्भ क्रमांक 2 व 3 मध्ये नमूद शासन निर्णयामध्ये घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो. सुधारित आकृतीबंधानुसार वाहन चालक, शिपाई आणि रखवालदार या संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली असून सदरची पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे आता याची पदे मित्रांनो, ते संपूर्ण पदे आता मृत घोषित करण्यात आली सांगण्यात आलेलं आहे. नवीन पदे भरायची मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे 2 वर्षाच्या कालावधीसाठी. याच्यामध्ये आपल्याला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई अधीनस्थ परिक्रमा खंडपीठातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर तसेच सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयांच्या आवश्यक असलेली वाहन चालकची 1 पद व शिपाई पदाची 76 पदे, रखवालदाराची 2 पदे, असे एकूण 79 पदे, सदर पदे आपल्याला 2025-26 आणि 2026-27 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी आपल्याला करण्यात येत्या मित्रांनो. पुरवठादारांची निवड करण्याकरिता राज्य आयोगाच्या संदर्भ क्रमांक 1 मध्ये ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. प्राप्त निविदांची छाननी करून प्रशासकीय विभाग खरेदी समितीचे शिफारस केलेल्या याच्यामध्ये दिलेले आहे इमके फॅसिलिटीज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, याच्यामधून आपल्याला भरण्यात येणार आहे मित्रांनो. वाशीमध्ये असणारी फॅसिलिटी जे प्रायव्हेट लिमिटेड यांच्यापासून भरण्यात येणार आहे. आणि या पुरवठ्याची नियुक्ती करण्यात प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती राज्य आयोगाच्या मार्फत संदर्भ क्रमांक 6 मध्ये करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीतील मनुष्यबळांचा पुरवठा करणाऱ्या लोकसेवा सुरक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचा करारनामा 31/3/2025 रोजी संपुष्टात आहे मित्रांनो, संपुष्टात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकाची 1 पदे, शिपाईची 76 पदे, रखवालदारची 2 पदे, 79 पदे, 79 पदे 1/4/2025 ते 31/3/2027 पर्यंत 2 वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला इकमे फॅसिलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत उपलब्ध करून घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, यांच्या मार्फत भरली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो शासन निर्णय दिलेला आहे, शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखाली नागपूर, मुंबई व नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयातील
एक वाहन चालक, 76 शिपाई व 2 रखवालदार अशी 79 पदे बाह्य स्रोतांनी भरण्यात येणार आहे. इम्के फॅसिलिटीज अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, वाशी, नवी मुंबई यांच्यामार्फत भरण्यात येणार आहे मित्रांनो. या संस्थेमध्ये दिलेले मित्रांनो 1/4/2025 पासून ते 31/3/2027 पर्यंत उपलब्ध करून घेणार मित्रांनो 2 वर्षाच्या कालावधीसाठी. याच्यामध्ये मित्रांनो अपेक्षित आपल्याला येणारा खर्च जो असणार यांना 4,40,64,200 इतका खर्च त्यांना येणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे मित्रांनो किमान मूळ वेतन आणि विशेष भत्ता सुधारित देयप्रमाणे असणार आहे मित्रांनो. वाढ वेतनामध्ये वाढ लागू करण्यास शासन निर्णयाचे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. वाहन चालकाचा सेट सॅलरी असणार मित्रांनो 26,411 रुपये प्रति महिना आणि शिपाई पदाकरिता व रखवालदारासाठी 23,200 प्रति महिना या दराने आपल्याला असणार मित्रांनो. ओके. आता वस्तुनिष्ठ सेवा वगळून आपल्याला मित्रांनो सदर 79 पदांचा राज्य आयोग, जिल्हा आयोग कार्यालयानिहाय परिशिष्टामध्ये जोडलेला आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर वरील आपल्याला संबंधित संस्थांमधून उपलब्ध करून घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळांच्या वेतनापोटी खर्च येणाऱ्या सदरील पदे नियमित पद्धतीने भरण्यामुळे होणाऱ्या खर्चास तुलनेत बाह्य यंत्रणांद्वारे सेवा घेताना 20 ते 30% बचत होईल. या अटींच्या अधीत राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. तर मान्यता मिळालेली आहे आपल्याला, इथे मान्यता मिळालेली आहे आणि पदे कशा पद्धतीची असतात ते पण आपण बघणार आहोत. खाली तक्ता वगैरे दिलेला आहे. परिशिष्टामध्ये आपण बघणार आहोत वाहन चालक, शिपाई व रखवालदार संख्यामध्ये नेमणूक व ठिकाण. आपलं ठिकाण कुठं असणार आहे, कार्यालयांची नावे, पदांची संख्या, वाहन चालकची किती आहे, शिपाईची किती आहे, त्यानंतर रखवालदारची किती आहे. याच्यामध्ये राज्य 1 नंबर आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी मुंबईसाठी वाहन चालकचं 1 पद असणार, शिपाईसाठी 3 पदे असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला राज्य आयोग मुंबई यांच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगरसाठी शिपाईसाठी 1 पद असणार आहे, रखवालदारसाठी 1 पद असणार आहे. राज्य आयोग मुंबई यांचे खंडपीठ नागपूरसाठी शिपाईसाठी 2 पद, रखवालदारसाठी 1 पद असणार आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग दक्षिण मुंबईसाठी शिपाईसाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्य मुंबईसाठी शिपाईसाठी 3 पदे असणार आहे, फक्त शिपाई करता असणार आहे. जिल्हा आयोग म्हणतो ग्राहक तक्रार निवारण आयोग करता मित्रांनो मुंबई उपनगराकरता शिपाईसाठी 1 पद असणार आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगसाठी ठाण्याकरता शिपाईकरता 2 पदे असणार आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अतिरिक्त ठाण्यासाठी 2 पदे असणार आहे मित्रांनो. ओके. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रायगडसाठी शिपाईसाठी 2 पदे असणार आहे. त्यानंतर रत्नागिरीसाठी जे असणार आहे मित्रांनो 2 पदे असणार आहे. सिंधुदुर्गसाठी इथं 1 पद असणार आहे. त्यानंतर आपल्याला पालघरसाठी 2 पदे शिपाईसाठी असणार आहे. सगळे शिपाईचे पदे जे पण सांगते मी. पुण्याकरिता अतिरिक्त 3 पदे असणार आहे. साताऱ्याकरता 2 पदे, कोल्हापूरकरता 2 पदे असणार, सोलापूरकरता 2 पदे, सांगलीकरता 2 पदे असणार शिपाईचे, नाशिककरता 2 पदे, जळगावकरता 2 पदे, नंदुरबारकरता 2 पदे, धुळेकरता 2 पदे. त्यानंतर जिल्हा आयोग अमरावतीकरता इथं 2 पदे असणार मित्रांनो. ओके. हा पहिला तक्ता आपला झाला. आता दुसऱ्या तक्त्यामध्ये खाली जाऊया आपण 24 पासून. याच्यामध्ये आपल्याला शिपाई करता अकोल्यासाठी 2 पदे, वाशिमसाठी 2 पदे, यवतमाळसाठी 2 पदे, त्याच्यानंतर नागपूरसाठी 1 पद, अतिरिक्त नागपूरसाठी 3 पद शिपाई करता, भंडाऱ्यासाठी 1 पद, वर्ध्याकरता 1 पद, गोंदियाकरता 2 पद असणार, चंद्रपूरकरता 1 पद, बुलढाणाकरता 1 पद, हिंगोलीसाठी 2 पद, नांदेडकरता इथे 1 पद, धाराशिवसाठी इथे 2 पद, बीडकरता 2 पद, परभणीकरता 1 पद, लातूरकरता 1 पद, जालन्याकरता 1 पद आणि संभाजीनगरसाठी इथं छत्रपती संभाजीनगरसाठी 1 पद, असे ते 76 पदे शिपाई करता असणार. 1 पद तुम्हाला मी ड्रायव्हरचं सांगितलं आणि 2 पदे तुम्हाला मी सांगितलं रखवालदारचे. ओके. सगळ्यात जास्त वॅकन्सी शिपाईसाठी चांगली पडते, पगार पण चांगला, रखवालदार शिपाईला सेम आहे 23,300 काहीतरी असं पेमेंट आहे आणि ड्रायव्हरसाठी 24,000 प्लस असं काहीतरी पेमेंट आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा जी आर आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे प्रायव्हेट लिमिटेडचं नाव दिलेलं आहे मित्रांनो, यांच्याशी तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे मित्रांनो. हे जे प्रायव्हेट लिमिटेड आहे यांच्याकडून तुम्हाला ते भरून घ्यायचं मित्रांनो. ॲड्रेस दिलेला आहे, ॲड्रेसमध्ये जाऊन आपण यांच्याशी भेटू, यांच्याकडे जाऊन आपल्याला पद भरतीसाठी भेटायचं आहे मित्रांनो. यांच्याकडून आपल्याला पद भरतीसाठी घेण्यात येणार आहे मित्रांनो. ॲड्रेसवर जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला स्वतः इंटरव्ह्यू वगैरे द्यायचं आहे आणि आपल्याला इथं जॉईन व्हायचं आहे, कोणत्या ठिकाणी जॉईन व्हायचं ते होऊन जायचं आहे मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असाल तर मला तुम्ही टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता.
नाहीतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि याची पीडीएफची लिंक तुम्हाला टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मिळून जाईल. तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आणि काही माझ्याशी बोलायचं तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला कधीही मेसेज करा मित्रांनो. ओके. आणि मित्रांनो टेलिग्रामची व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपली इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, तिथं पण आपल्याला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. ओके. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेणं नियमित असतो. असे जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.